श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने आपण छान व आनंदी असाल. स्वामींची कृपा तुमच्यावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ भगवान विष्णूंची सेवा कशी करावी या संदर्भात आहे. मार्गशीर्ष महिन्यात आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यातील गुरुवार करतो. गुरुवार कसे करावे, कशी सेवा करावी, उपवास कसा करावा, कोणते मंत्र म्हणावे या संदर्भात मी याआधी व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच गुरुवार कहाणीचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या दोघांची लिंक मी येथे देत आहे. माता लक्ष्मी बरोबरच नारायणाची सुद्धा आपण सेवा केली पाहिजे. भगवान विष्णूचे ध्यान केले पाहिजे. ध्यान शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णूची आराधना करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. 1. ओम नमो नारायणाय. 2. ओम नमो भगवते वासुदेवाय. 3. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. माता लक्ष्मी बरोबरच नारायणाची सुद्धा आपण सेवा केली पाहिजे. रोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. तसेच दोघांची बरोबर पूजा केल्यामुळे जेथे नारायण तेथे लक्ष्मी माता आपसूक आलीच. नारायणांना सुद्धा प्रसन्न करा. विष्णू सहस्रनामाचे पठण करण्याचे अनंत पुण्य आहे. हे पठण करण्यास 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. सहस्रनामाच्या पठणाने सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पडतात. काही लोकांना तेवढे वाचायस वेळ मिळत नाही, पण अशा वेळेस आपण एक करू शकता. तुम्ही 1 श्लोकी सहस्रनामाचे पठण करू शकता. या 1 श्लोकी मंत्रामुळे भगवान विष्णू यांच्या सहस्रनामाच्या स्तोत्राचे फळ प्राप्त होते. याचा परिणाम तेवढाच आहे की जेवढा विष्णू सहस्रनामाचा आहे. रोज तुम्ही 11 वेळा 21 वेळा हा श्लोक म्हटल्यास तो अत्यंत शीघ्र फलदायी असतो. त्यामुळे आपल्या सर्व व्याधी दूर होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते व आपले वरील सर्व दोष दूर होतात. आता श्लोक कोणता ते सांगते. श्लोक. ओम नमो सवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुवाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. याचा अर्थ ज्या परमात्म्याचे हजारो रूप आहेत, ज्यांना हजारो पाय, हजारो डोळे, हजारो डोके, हजारो हात आहेत, ज्यांची हजारो नावे आहेत, जो परमपुरुष आणि जो शाश्वत आहे, तथा जो हजारो करोडो युगांना धारण करणारा असून तो अनंत रूप धारण करून येतो, त्यांना आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारे या श्लोकाचा अर्थ आहे. मी सांगितलेली सेवा करून तुम्ही भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करू शकता. दोघांना खुश करा. बघा तुमच्या घरावर दोघांचा कसा वरदहस्त राहतो. पैशाची कमतरता तुम्हाला येणार नाही. कर्जमुक्तीपासूनही तुमची सहजरित्या सुटका होईल. अवश्य या सेवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेपासून चालू करावा. तुमचे सर्व पैशासंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील. कदाचित तुम्हाला नवीन मार्गही मिळू शकेल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ.